काही विजेचा खर्च होता ते वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। आज याचा कधी कोणी विचार करत नाही। वीज बिल माफ झालं म्हणजे वीज कंपनी जी आहे ती कंपनी स्वतःच्या खिशातनं भरत नाही। दरवर्षी 25,000 कोटी रुपये मी बजेटमधनं काढतो आणि त्या आमच्या वीज वितरण कंपनीला देतो, कारण ते जर दिले नाही तर MERC सांगते की जे इतर ग्राहक आहेत त्या सगळ्या ग्राहकांवर हे 25,000 कोटी लोड करा, त्यांचं विजेचं बिल वाढवा आणि त्यांच्या खिशातनं ते वसूल करा। आणि म्हणून दरवर्षी 25,000 कोटी रुपये हे आपण वीज बिल माफीच्या पोटी देतो। आणि मला हेही सांगताना आनंद वाटतो की याच महाराष्ट्राने जवळपास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आपल्याला माहिती आहे अर्धे दिवस सकाळी वीज, अर्धे दिवस रात्री वीज, इतक्या मोठ्या प्रमाणात रात्रीची वीज आल्यानंतर शेतकऱ्याला काय अडचणी त्या ठिकाणी सहन कराव्या लागतात आपल्याला माहिती आहे। आपण सौर कृषी वाहिनी आणि सौर पंप अशा 2 योजना आणल्या। मला सांगताना अभिमान वाटतो की जे आम्ही सांगितलं आज राज्यातल्या 76% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देतो आणि आमचा प्रयत्न हे वर्ष संपता 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आम्ही देऊ आणि 8 तास आम्ही देतो। 10 तास जायचं नंतर 12 तास जायचंय, दिवसा 12 तास आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही करतो। आणि आता याच्याही पेक्षा एक अजून चांगला निर्णय जो आज मी जाहीर करणार आहे। आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे, प्रत्येकाच्या नावाने आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलं आहे, कधीतरी वसुलीला येऊ शकतं। आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला। आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे। ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत। नमस्कार, आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। तर राज्यातील शेतकऱ्यांचे तब्बल 48,000 कोटी रुपयाचे थकीत वीज बिल माफ होणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठे संकेत दिल्याची चर्चा सुरू आहे। संपूर्ण माहिती आपण शेवटपर्यंत बघा। राज्यातील 76% शेतकऱ्यांना सध्या दिवसा वीज पुरवठा सुरू आहे। वर्षाअखेर 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणार आहे सरकार। सध्या 8 तास वीज पुरवठा आहे, नंतर 10 तास वीज पुरवठा आणि 12 तास मोफत वीज पुरवठा देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंतच्या मोटरीचे 48,000 कोटीचे थकीत वीज बिल माफ करण्यात येत आहे। अशा प्रकारची महत्त्वाची आणि तुम्ही बघू शकता राज्य सरकारने यापूर्वी 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी पंपाने चालू वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र अनेक शेतकऱ्यांच्या नावाखाली जुनी थकबाकी असल्याने आता नवीन जोडणी मिळण्यात अडचणी येत आहेत। याच पार्श्वभूमीवर राज्यातील थकीत वीज बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते। चर्चेनुसार सोमवारी जसं की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे की 48,000 कोटी रुपयाचे थकीत वीज बिल माफ करण्याबाबत हे जाहीर केलेले आहे। जर हा निर्णय अधिकृतपणे मंजूर झालेला आहे तर लाखो शेतकऱ्यांना हा थकबाकीमुळे अडकलेली वीज जोडणी, नवीन कृषी पंप कनेक्शन, इतर सुविधा मिळण्याचा मार्ग हा मोकळा होऊ शकतो। लक्षात ठेवा, हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला आणि मित्रांसोबत शेअर करा। अशा सरकारी योजना आणि राज्य अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।